नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। अधिक महिना म्हणजे देवतांचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली काळ। या महिन्यामध्ये केलेली पूजा, प्रार्थना, जप आणि सेवा अनेक पटींनी वाढून फळ देते। आणि या दिव्य काळात जर आपण आपल्या कुलस्वामिनीची, आपल्या कुलदेवतेची भक्तिभावाने पूजा केली तर माता आपल्या संपूर्ण कुटुंबावर कृपादृष्टी ठेवते। कारण कुलदेवी ही फक्त देवता नसते, ती आपल्या वंशाची रक्षण करते असते। आपल्या घरातील सुख, शांती, समृद्धी आणि लेकरांच्या सुरक्षिततेचे कवच असते। विशेषतः अधिक महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरल्याने माता अत्यंत प्रसन्न होते असे मानले जाते। हळद, कुंकू, नारळ, फुले, खण आणि साडी अर्पण करून जर आपण मातेची मनोभावे प्रार्थना केली तर मातेचा वरदहस्त आपल्या कुटुंबावर सदैव राहतो। आई भवानी आपल्या लेकरांना कधीच एकटे सोडत नाही। जिथे भक्ती असते तिथे मातेची शक्ती उभी असते। तुळजापूरची आई भवानी, जिने छत्रपती शिवाजी महाराजांना शक्ती दिली, तीच माता आजही आपल्या भक्तांचे रक्षण करते। असे म्हणतात की भक्त संकटात असताना माता त्यांच्या पाठीशी उभी राहते। अनेक वेळा अदृश्य स्वरूपात माता आपल्या भक्तांचे रक्षण करते। घरात नकारात्मकता असेल, वारंवार अडचणी येत असतील, लेकरांवर संकटे येत असतील तर अधिक महिन्यामध्ये कुलदेवीची भक्तिभावाने पूजा अवश्य करा। कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी पॉवरफुल मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र रोज 108 वेळा जपा। मंत्र म्हणताना मनामध्ये आपल्या कुलदेवीचे स्मरण करावे। हा मंत्र मातेची कृपा आकर्षित करतो, घरातील नकारात्मक शक्ती दूर करतो आणि कुटुंबाला संरक्षण देतो। अधिक महिन्यामध्ये शक्य असल्यास दर गुरुवारी किंवा शुक्रवारी मातेच्या मंदिरात जाऊन दिवा लावा, लाल फुले अर्पण करा आणि आपल्या लेकरांच्या सुखासाठी प्रार्थना करा। माता आपल्या भक्तांना कधीच रिकाम्या हाताने पाठवत नाही। भक्तीने मारलेली हाक माता नक्कीच ऐकते। कुलदेवीचा भक्तांसाठी संदेश। माझ्या भक्तांनो, भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे। भक्ती, श्रद्धा आणि चांगले कर्म सोडू नका। मी तुमच्या घराचे, लेकरांचे आणि संसाराचे रक्षण करीन। तर मैत्रिणींनो, अधिक महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची भक्तिभावाने पूजा करा, मातेची ओटी भरा, मंत्र जप करा आणि मातेचा आशीर्वाद प्राप्त करा। आई भवानीची कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहो, तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद नांदो। जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा।